अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक मंडळी, आपला श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 मधील कर्मयोग ऐकतोय ना आपण। मागच्या सत्रात कर्मयोग सुरू केला, आधी सांख्ययोग। किती सिंपल भगवंत शिकवत आहेत। 7 गुणांच्या आधारावर तुम्ही कर्म करा, कर्माच्या बंधनात अडकणार नाही, म्हणजेच मृत्यूचं भय, जन्म मृत्यूपासून उद्धार होईल। चांगले कर्म तर गती चांगलीच, पुढचा जन्म चांगलाच असणार, कसलीच भीती नाही, मरणाचीही भीती नाही। म्हणून म्हटलं जन्म मृत्यूपासून उद्धार होईल। आणि ते 7 गुणही आपण ऐकले। आणि स्वधर्म म्हणजे आपल्या लक्षात आहे कुठल्या अमुक धर्माची गोष्ट नाही, क्षत्रिय धर्म वगैरे। हे संपूर्ण मानव जातीच्या उत्थानासाठी भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे, ही शिकवण भगवंत देत आहेत। किती सुंदर आहे। मी आत्मा आणि हे माझे शरीर, आणि मी आत्मा कशी आहे? सतोगुणी। ते 7 गुण, सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती। त्या गुणांच्या आधारावर दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार केले, वागलात तर कर्माच्या बंधनात अडकणार नाही। आपण असे व्यवहार केले, असे वागलो की जीवनात सुख राहील, लोकांना शांती मिळेल, लोक आनंदी होतील। ह्या गोष्टींमुळेच मग आपण आपलंही जीवन सुखी बनू। आणि मुद्दाम एक गोष्ट सांगू इच्छिते। मागच्या सत्रात मी म्हणाले होते युवा पिढीला खऱ्या प्रेमाचा अर्थ तरी कळतो का, आणि सांगितला तरी समजेल का? जर यामध्ये कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल क्षमस्व आहे। पण त्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छिते की प्रेम म्हणजे काय? तर फक्त प्रियकर आणि प्रेयसी यांचंच प्रेम असतं का? आईवडिलांचं प्रेम, आणि जसे आपण मोठे होत जातो आपले कलिग्स, फ्रेंड्स आपल्यासोबत जे असतात, आणि आपण समाजात वावरतो तर त्या समाजाबद्दल, मानवतेबद्दल असलेलं प्रेम म्हणजे माता पिता यांचं प्रेम, आपले फ्रेंड्स त्यांचं प्रेम, समाजात मानवतेसाठीचं प्रेम, आणि प्रियकर प्रेयसी असं हे प्रेम 4 प्रकारात डिवाईड आहे। मग मी हे म्हटलं खऱ्या प्रेमाचा अर्थ म्हणजे इथे कुठेतरी प्रियकर प्रेयसी या बाबतीतच या युवा पिढीला आजकालच्या सांगावंसं वाटतं की ती आकर्षणाच्या मागे धावत आहे। कारण एक प्रसंगच असा घडलेला, मी एका जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत तो सांगते। ते व्यक्तीचं जे पण आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एक नाही 2 होते। मग ते कसं काय? एक व्यक्ती असताना आपण दुसऱ्या व्यक्तीमध्ये गुंतूच कसं शकतो? दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडूच शकत नाही, म्हणजेच ते कुठेतरी आकर्षण होतं। या तर दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण होतं, नाही तर आयुष्यात जी पहिली व्यक्ती आहे तिच्याबद्दल प्रेम नाही, आकर्षण होतं ते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नातं टिकवण्यासाठी दोघांचे प्रयत्न झाले पाहिजेत। ती पहिली व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहे, सुखी आहे, त्यांचं काही ध्येय घेऊन जगते आहे। तुम्ही त्यांना वागण्या बोलण्यातून आपुलकी दाखवली, गुंतवलत तुमच्यामध्ये, स्वप्न दाखवलीत नवीन, आणि निभावण्याच्या वेळेला बदलून गेलात। तुमच्या डिमांड जास्त महत्त्वाच्या होत्या, बरोबर ना? नातं निभावताना तुम्ही काही डिमांड केल्या, त्यांची काही तत्त्व असतील, त्यांनी त्यांच्या प्रकारे त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला दिले पण असतील। नातं टिकवण्यासाठी त्यांनी धडपड केली असेल, नक्कीच। पण तुम्ही केली का ती नातं निभावण्याची? का एकाचीच जबाबदारी असते? हेही मान्य आहे की कुणावर आपण कुठल्या प्रकारचा फोर्स करत नाही। प्रत्येकाचे स्वतंत्र विचार असतात, प्रत्येकाची जीवन पद्धती वेगवेगळी असते। मग त्या व्यक्तीने काळजीपोटी तुम्हाला सांगितलं असेल आमच्यामुळे तुमची चिडचिड होते, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकता, मी मध्ये नाही येणार। याचा अर्थ असा तर नाही तुम्हाला लायसन मिळाला
की तुम्ही लगेच बदलून जाल? मग तुम्ही काय म्हणून त्या व्यक्तीला आपुलकी दाखवली होती? आणि डिमांड जास्त महत्त्वाची झाली तुम्हाला त्या व्यक्तीपेक्षा, असाच अर्थ झाला ना. म्हणून तर तुमच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती येऊ शकते. बरं, तुम्ही नवीन आयुष्याची सुरुवात करताय, मग त्या व्यक्तीलाही तुम्ही पहिल्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं आहे आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून आजपर्यंत तुम्ही हेच दाखवताय, आपुलकी दाखवताय, की त्या व्यक्तीला तरी असा गैरसमज होतो आहे ना की यांच्या मनात माझ्याशिवाय कोणच नाही, आणि म्हणूनच ती व्यक्ती आजही तुमच्याबद्दल आपुलकी दाखवते, आपुलकीनेच वागते. कुठेतरी तुमची चूक आहे ना यामध्ये. तुम्ही सांगणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, सत्य संपूर्ण सांगितलेलं आहे की अर्धवट सत्य सांगितलेलं आहे तुम्ही? तुमच्या मनामध्ये अशी तर भावना नाही, जे मिळत आहे इम्पॉर्टन्स, अटेन्शन हेही घेऊया, आणि जी आयुष्यात नवीन व्यक्ती आहे त्यांच्याही सोबत तुम्ही कंटिन्यू केलं आहे. कारण जर तुमचं मन स्वच्छ आहे तर मग तुम्ही त्या पहिल्या व्यक्तीला अंधारात तर नाहीच ठेवणार ना. ज्यामुळे ती व्यक्ती आजही आपुलकीने वागते, म्हणजेच कुठेतरी तुमच्याकडून तो मेसेज जातो आहे तुमच्या वागण्यातून, की त्यांना असं वाटतं आहे, ते गैरसमज आहेत ना की तुमच्या मनामध्ये फक्त त्यांच्याबद्दलच भावना आहेत, ते तुमच्यामध्येच गुंतलेत, पण ते तर एकनिष्ठ आहेत तुमच्याशी आत्ता या क्षणापर्यंत. पण तुमच्या आयुष्यात तुम्ही नवीन व्यक्ती आहे आणि त्यांच्याशी तुम्ही सिन्सिअरली लाईफ टाईमची बॉन्डिंग पण करणार आहात, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ते त्यांचे विचार पटले असतील किंवा त्यांची जीवनपद्धती आवडत असेल. पहिल्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी नसतील पटत, पण तरी तुम्ही तुमच्या मनाला विचारा की त्यांचा काय दोष. ते त्यांच्या आयुष्यात सुखी आनंदी असताना तुम्ही त्यांना स्वप्न दाखवले, आपुलकी दाखवली, आणि जेव्हा त्यांना तुमच्याबद्दल भावना आहेत तेव्हा ते नातं निभवायचं सोडून, ते समजून घ्यायचं सोडून तुम्ही तुमच्या डिमांडला जास्त महत्त्व दिलं. ठीक आहे, पण त्यांनी काळजीपोटी तुम्हाला फ्रीडम दिला होता, पण तुम्हाला लायसन मिळाल्यासारखं तुम्ही वागताय. लगेच तुम्ही बदललात. आणि आयुष्यात नवीन सुरुवात करताना तुमचं कर्तव्य नाही त्या व्यक्तीला सगळं स्पष्ट सांगणं, कारण शेवटच्या क्षणापर्यंत त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत, आणि हे गैरसमज आहेत की तुमच्याही मनात फक्त त्यांच्याबद्दलच भावना आहेत, दुसरं कोणीही नाही आहे तुमच्या आयुष्यात, हे समजून ते तुमच्याशी आजही आपुलकीने वागतात. अशा काही गोष्टी पण करतायत ज्या तुम्हाला पण सरप्रायझिंग आहे. बाप रे, हे अजूनही माझ्याबद्दल असं वागू शकतात. मग तुम्हाला मनात काहीही येत नाही त्यांना फसवताना. नवीन आयुष्याची सुरुवात करण्याच्या आधी माणुसकी म्हणून तरी कधी विश्वासात घेऊन आयुष्यातलं सगळं सांगणं तुमचं कर्तव्य नाही. त्यांना कुठेतरी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं आहे आणि एका स्टेटसमध्ये त्यांना समजतं तुमची एंगेजमेंट झाली. माणुसकी म्हणून पण तुम्ही त्यांना काहीही सांगू शकत नाही. तुमचं 1-2 वर्षाचं पण नाही, खूप वर्षांचं बॉन्डिंग, आणि असं असताना तुम्ही असे वागू शकता? काही एक शब्द नाही बोलत तुम्ही, एक चकार नाही सांगत त्यांना. तुमच्या नवीन आयुष्याची तुम्ही सुरुवात करताय. मग ती व्यक्तीची जागा तरी काय होती तुमच्या आयुष्यात? का म्हणून तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळत होतात? तुम्ही स्वतःच्या मनाला हे प्रश्न विचारले पाहिजेत. कुठेतरी त्यांनी तुमच्या काळजीपोटी तुम्हाला आयुष्यात पुढे जा नक्की म्हटलं होतं, आणि ते मध्ये येणार पण नाहीत, पण तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुठेतरी चुकलात? माणुसकी म्हणून सगळं स्पष्ट सत्य सांगणं, अर्धवट सत्य नाही, संपूर्ण जे आहे. कारण तुम्हाला कुठेतरी तेही व्यक्ती आयुष्यात अटेन्शन देते, इम्पॉर्टन्स देते म्हणून हवी आहे, आणि नवीन व्यक्तीकडून तर मिळतच आहे आपुलकी, प्रेम. हे कितपत योग्य आहे? म्हणून म्हटलं, खरं प्रेम कळतं तरी का, की आकर्षणाच्या मागे धावत आहात? जर तुम्हाला नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे, तुम्ही जेव्हा कुणाला तरी इतकी आपुलकी दाखवली होती की ते तुमचा विचार करायला लागलेला, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात एक विचारही नाही आला, अचानकपणे तुमचं हे सगळं सत्य समजल्यावर त्यांना काय वाटेल? म्हणजे कुठेतरी तुमच्या वागणुकीतून तुम्हीच दाखवून दिलं की त्यांनी आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली आहे, तुमच्यावर विश्वास ठेवून आणि तुमच्यामध्ये गुंतून. तुम्ही तुमची प्रतिमा त्यांच्या मनामध्ये काय? एक खोटं बोलणारी, फसवणारी व्यक्ती झाली. हे किती योग्य आहे? म्हणून मी म्हटले की आजच्या युवा पिढीला प्रेमाचा अर्थ तरी कळतो का, की आकर्षणाच्या मागेच ती धावत आहे? भले तुमच्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे मला माहीत नाही, पण नक्कीच तुमच्या वागण्यातून तुम्ही जर कोणाला आपुलकी दाखवली असेल आणि त्यामुळे ते तुमचा विचार करतात, तर तुमचं कर्तव्य आहे ते की त्यांना क्लॅरिटी देणं आवश्यक आहे.
आणि ती पण अर्धवट नाही, संपूर्ण, ज्यामुळे ते तुमच्यामध्ये गुंतून राहणार नाहीत. त्यांच्या आयुष्याचा ते स्वतंत्र विचार करतील. तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना गुंतवून ठेवलं आहे, त्यांचा काय दोष? ते त्यांच्या आयुष्यात सुखी होते, एन्जॉय करत होते, तुम्ही स्वप्न दाखवलीत. आणि जेव्हा निभावायची वेळ आली तेव्हा तुम्ही बदललात, असा अर्थ होतो. त्यांच्या मनात हेच येणार की फसवणूक झाली माझी. आतापर्यंत त्यांच्या मनात असंच होतं की तुम्ही फक्त त्यांचा विचार करता किंवा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल भावना आहेत. कुठेतरी तुमच्या वागण्या बोलण्यामुळे तो त्यांचा समज झाला आहे. हे किती योग्य आहे. आणि म्हणून मी आजच्या युवा पिढीला आवाहन करते की 7 गुणांच्या आधारावर प्रेम पण ही एक शक्ती आहे. असं कुठले तरी कॉम्प्लिकेटेड कर्म करू नका ज्यामुळे कर्माच्या बंधनात अडकत जाल. स्वच्छ स्पष्ट क्लॅरिटी हवी. आपण नाही अडकत आहे कुणाला, पण त्यांनाही अडकवून ठेवले तुम्ही दुसऱ्या मार्गाला जाताय, नवीन मार्ग तुम्ही तुमचा शोधलात, पण पहिल्या व्यक्तीला अडकवून ठेवणं हे कितपत योग्य आहे याच्यावर आजच्या पिढीने विचार केला पाहिजे. म्हणजे आयुष्यात एक असताना दुसरं पण, मग ते पहिल्या व्यक्तीला क्लिअर करणं तेवढंच तुमचं कर्तव्य आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात पहिला एक व्यक्ती असताना दुसरी येतेच कशी, म्हणजेच ते कुठेतरी प्रेम होतं का, स्वतःच्याच मनाला विचारा. तुम्ही बदलात ते बदलात, पण पहिल्या व्यक्तीला सांगणंही तुम्हाला योग्य वाटत नाही. तुम्हाला मनात येतच नाही की तुम्ही कुठे चुकलात. याच्यावर तुम्हाला विचार करायची गरज आहे. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. तुझ भवती वैभव माया, फळरसाळ मिळते खाया. सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. घर कसले ही तरकारा, विष समान मोती चारा. मोहाचे बंधन द्वारा, तुझ आडवितो हा कैसा अंबरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. तुझ पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने. दरी डोंगर
हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविण फळना मिळते तुझ कळते परिणावळते कष्टाविण फळना मिळते तुझ कळते परिणावळते हृदयात व्यथाही जळते का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. रसिक मंडळी, लक्षात आलं ना? म्हणजे कधीही नवीन आयुष्याची सुरुवात करताय, एक आयुष्यात एक असताना दुसरं पण, हे अशी गोष्ट, असे प्रसंग घडू देऊ नका. एक तर एक एकनिष्ठ, त्याचं महत्त्व समजा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वातंत्र्य आहे, जे योग्य आहे. तुम्हाला पहिल्या व्यक्तीचे विचार, त्यांचं जीवनशैली नसेल आवडत, पण कुठेतरी अडकवून ठेवू नका. त्यांना स्वतंत्र करा आणि मग नवीन आयुष्याची सुरुवात करा. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही त्यांना अडकवलेलं आहे, अंधारात ठेवले. त्यांचा समज आहे की त्यांच्या मनात फक्त तुमच्याबद्दल भावना आहेत. त्यांना वाटतंय तुमच्या मनात फक्त त्यांच्याबद्दल आहे. आणि कुठेतरी एकदम अचानक त्यांना दिसतं स्टेटस पाहून तुमची एंगेजमेंट झाली. किती योग्य आहे. मग आजच्या युवा पिढीला माझं आवाहन आहे की या गोष्टींवर नीट विचार करा. कॉम्प्लिकेटेड असे कुठले कर्म करू नका. आणि आपण काय ऐकलं, मग हे सगळं 7 गुणांच्या आधारावर जेव्हा आपण कर्म करतो, मग त्याच्यामध्ये निश्चयात्मक बुद्धी असावी. संशय असू नये. म्हणजे काय, कोण काय बोलेल, कसं होईल, असं नाही. डोंट डाऊट. विश्वास ठेवा आणि तसे पुढे चालत राहा. कर्म करत राहा, विश्वास ठेवा, निश्चय बुद्धी राहा. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही पुढे चालत राहा. स्वधर्माच्या आधारावर जर तुम्ही कर्म कराल, त्यात जर संपूर्ण फेथ असेल, निश्चय असेल, विश्वास असेल, तर नक्कीच खूप चांगलंच होणार आहे. हा कर्मयोग भगवंत शिकवत आहेत आपण सर्व अर्जुनांना. एक अर्जुनाची गोष्ट नाही आहे ना लक्षात रसिक मंडळी? उषा दिदी स्वतःचा एक अनुभव सांगतायत की एका ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता आणि तेथे टॉपिक होता राजयोग. तेव्हा त्यांच्यासोबत स्टेजवर एक महानुभाव बसले होते, उषा दिदी सांगतात. आणि जेव्हा ते उभे राहिले भाषण करण्यासाठी,
तेव्हा ते म्हणाले की भगवंताने आपल्याला कर्मयोगी बनवलेलं आहे. राजयोग या विषयाबद्दल तर आमचा काही संबंधच नाही, म्हणजे याच्याशी काय आमचं कनेक्शनच नाही. भगवंताने कर्मयोगी बनवलं आहे आपल्याला आणि आम्ही आमचं कर्म अगदी निष्ठेने करतोय असं ते महानुभाव सांगत आहेत. आम्ही आमचे कर्म अगदी ॲक्युरेट करत आहोत. आमच्या मुलांचं संगोपन अगदी चांगल्या प्रकारे करत आहोत. आमच्या परिवाराची जबाबदारी संपूर्णपणे चांगल्या रीतीने आम्ही निभावतो. असे हे सगळे कर्म आम्ही आमच्या निष्ठेने करतो, अगदी निष्ठापूर्वक आम्ही सर्व कर्म करतो असे ते महानुभाव म्हणतायत आणि त्यात आम्ही खुश आहोत असं म्हणून ते महानुभाव खाली बसले. परंतु त्यांच्या त्या गोष्टीने उषा दिदी सांगतात, माझ्या मनामध्ये असे विचार आले की हाच कर्मयोग आहे का? आणि म्हणूनच मी तेव्हापासून श्रीमद भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली. कारण जर हाच कर्मयोग आहे तर मग पशुपक्षीही आपलं सर्व कर्म अगदी निष्ठेने करत आहेत. एक कुत्रासुद्धा आपलं कर्तव्य अगदी निष्ठेपूर्वक करतो. म्हणतात ना, कुत्र्यासारखा इमानदार प्राणी नाही, तोही त्याचं कर्तव्य कर्म अगदी निष्ठापूर्वक करतो. आपल्या पिल्लाचं तो लालन पालन करतोच. जे पण ते नर मादी असतात पशुपक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये, ते सुद्धा आपलं कर्तव्य निष्ठेने करतात. पशुपक्षीसुद्धा आपल्या पिल्लांसाठी दाणे चोचीत घेऊन येतात, घरट्यामध्ये त्या पिल्लांना भरवतात, त्यांचं त्यांच्या पंखामध्ये बळ येण्यापर्यंत त्यांना शिकवतात, उडण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. हे संगोपन पशुपक्षी पण करतात. मग म्हणून काय ते सुद्धा कर्मयोगी झाले का पशुपक्षी? विचार करा. हीच आहे का कर्मयोगाची व्याख्या, परिभाषा? सांगा बघू. आणि म्हणूनच BK उषा दिदी सांगतात, मी श्रीमद भगवद्गीता वाचण्यास सुरुवात केली आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की कर्मयोग काय आहे. की स्वधर्माच्या आधारावर जेव्हा व्यक्ती कर्म करतो त्याला म्हटलं जातं कर्मयोग. आपण ऐकलेत ना, स्वधर्म, आत्म्याचे 7 धर्म: सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती. या आधारावर दैनंदिन व्यवहारात जे आपण कर्म करतो ते आहे कर्मयोग. नाहीतर स्वधर्माच्या आधारावर कर्म नाही तर कर्म भोगी बनता. म्हणजेच प्रत्येक कर्म भोगनेचा अनुभव करवणार. म्हणजे असे काही कर्म ज्यामुळे आपल्याला काहीतरी भोगतोय, कुठल्या कर्माची ही फळं आपण म्हणतो ना, मन अशांत, मन खातंय आपलं, असे काही कामं केलेत, हेच कोणाला तरी फसवलंय, कोणाला तरी खोटं बोललंय किंवा दुसऱ्या पण बऱ्याच गोष्टी. पण जास्त मन तेव्हाच खातं ना जेव्हा आपण खोटं बोलतो, फसवतो. मनात विचार येत राहतात, हे मी काय केलं, हे बरोबर आहे का, असं नव्हतं पाहिजे करायला. पण नंतर त्याचा विचार करून काहीच उपयोग नाही, कर्म घडून गेलं. म्हणून नीट विचार करून प्रत्येक कर्म करायचे, नाहीतर ते कर्मभोग म्हणजेच प्रत्येक कर्माची जाणीव होते, भोगना भोगत असतो आपण. म्हणजेच परधर्माच्या आधारावर कर्म केले, व्हॅल्यूज सोडून अवगुणांच्या आधारावर. अवगुण, आता हे गुण आहेत: सत्य बोलणं, एकनिष्ठ राहणं, कुणाला फसवणं नाही, पण त्याच्या उलट काम केलं, खोटं बोललं, कुणाला फसवलं, एकनिष्ठ नाही राहिलं, मग कर्म भोगच असणार. म्हणजे भोगना भोगतोय हा अनुभव होणार आपल्याला. काहीतरी चुकलंय, कुठेतरी आपण चुकलोय असं सतत मनामध्ये येत राहणार, मन खात राहणार. घेते येथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत
गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी शुभ्र तुरे माळून आल्या निळा निळा लाटा रान फुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा शुभ्र तुरे माळून आल्या निळा निळा लाटा रान फुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी मोर केशराचे झुलती पहाटे सदा रे मोर केशराचे झुलती पहाटे सदा रे झऱ्यातून दिडदा दिडदा वाजती सतारी वाजती सतारे सोहळ्यात सौंदर्याच्या सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे गंध धुंद वारे चांदण्यात आनंदाच्या चांदण्यात आनंदाच्या मला नाव दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे
गीत गाण्यासाठी. ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. काय ऐकलं ब्रेकपूर्वी? कर्म भोग बनून जातं. व्हॅल्यूज सोडून अवगुणांच्या आधारावर कर्म केलं तर मन अशांत होतं, खात राहतं मन. व्हॅल्यूज काय? सत्यता, एकनिष्ठ, कोणाला फसवू नये, पण त्याच्या उलट काम केलं आहे, खोटं बोललं आहे, कोणाला फसवलं आहे, मनात येत राहील ना, चुकलो आपण, हे बरोबर नाही, असं नव्हतं करायला पाहिजे, म्हणजेच मन अशांत आहे, भोग भोगतोय आपण. यालाच म्हणतात कर्म भोग. म्हणजेच परधर्माच्या आधारावर कर्म केलं तर ते कर्म प्राप्तीचा अनुभव करवतं का? भोगण्याचा अनुभव करवतं ना, म्हणजेच कर्म भोग. मग भगवंतांनी जो कर्मयोग दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाला शिकवला आहे तो हा कर्मयोग आहे, स्वधर्माच्या आधारावर. नाही तर असे कर्म तर परिवारचं लालन पालन करणं, मुलांना चांगले संस्कार देणं, हे तर पशुपक्षी पण करतात. त्यांच्या पिलांना त्यांचं संगोपन करणं, त्यांचं पालनपोषण करणं, त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत त्यांना त्याच्यासाठी मदत करणं, सक्षम बनवणं, हे साधारण कर्म आहे. आणि पशुपक्षीही ते करतात. त्याला कर्मयोग म्हणणार का? उषा दिदींना सांगायचं आहे, कर्मयोग म्हणजे भगवंताने जे गीतेमध्ये शिकवलं आहे की स्वधर्माच्या आधारावर कर्म. स्व म्हणजे या शरीरात विराजमान मी चैतन्य, अजर अमर अविनाशी ऊर्जा, आत्मा, तिचाच धर्म, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप, शक्ती स्वरूप, ज्ञान स्वरूप, पवित्र स्वरूप, या आधारावर कर्म. या सगळ्या गुणांना प्रॅक्टिकली आपल्या कर्मामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यास सुरुवात करायची. असे कर्म करायचे ज्यामुळे आपण कर्मबंधनापासून मुक्त असू. हा कर्मयोग किती पॉवरफुल आहे हे भगवंत सांगत आहेत, शिकवत आहेत आपल्याला. कारण जन्ममृत्यूपासून उद्धार होतो आहे, म्हणजे मरणाचं भयच नाही. कर्मश्रेष्ठ आहे, माझी गती चांगली असणार आहे. इतकं पॉवरफुल आहे हा कर्मयोग. विचार करा रसिक मंडळी या गोष्टींवर. योग याची परिभाषा म्हणजे फक्त कर्तव्य करणं, आपल्या परिवाराचं लालन पालन करणं, त्याला नाही म्हटलं जात कर्म, की आम्ही यातच खुश आहोत, आम्ही आमचं कर्म निष्ठेने करतो, आम्ही कर्मयोगी आहोत. तर हा कर्मयोग नाही. तुमच्याही लक्षात आलं, कर्मयोग म्हणजे स्वधर्माच्या आधारावर आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला कर्म करायचे आहेत. आपल्या वागण्याने सुख राहील, शांती राहील, लोक आनंदी होतील, आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही, कोणाचं आयुष्य पूर्ण टर्न होणार नाही, आपण कोणाची फसवणूक तर नाही करत आहे, कोणाशी खोटं तर नाही बोलत आहे. हे तर छोट्या छोट्या गोष्टी झाली. पण आयुष्याच्या महत्त्वाच्या प्रसंगी पण आपण कसे वागतो, निर्णय घेताना आपण काय करतो, त्या निर्णयाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर काय होणार आहे याचा विचार करून जरी आपण कर्म केलं तरीही तो कर्मयोग होईल. म्हणजे ज्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख शांती नांदेल, आनंद मिळेल, प्रेम मिळेल. असंच वागायचं आहे आपल्याला. कारण कर्तव्य करणं म्हणजे आपलं परिवाराचं लालन पालन, मुलांना चांगले संस्कार, हे तर लोक कसंही कुठे म्हणजे काही ॲडजस्टमेंट करून करतातच. कारण त्यानंतर जी फळाची प्राप्ती होईल, कर्म त्याचं फळ आहेच ना, मग ती प्राप्ती असणार आहे की भोगणं असणार. म्हणजे केलेल्या कर्माचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? मन शांत असणार की मनामध्ये अशांती असणार आहे? मन खातं आहे आपल्याला असे कर्म नाही करायचे. अगदी सरळ साधी भाषा म्हणजे आपलं मन आपल्याला खाईल, ज्याच्यामुळे आपल्यावर दडपण येईल, सतत मनात अशांती असेल, विचार सुरू राहतील, हे मी बरोबर केलं का, असं नव्हतं करायला पाहिजे. असे कर्मच करायचं नाही आहे. जे आहे ते सरळ साधं सोपं स्वच्छ करा. कर्म स्पष्ट असू द्या तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये. एखाद्याला अंधारात ठेवू नका, स्पष्टता ठेवा. कुणाचे तुमच्याबद्दल गैरसमज होता कामा नयेत. त्यांना गैरसमजात ठेवून, त्यांना अडकवून तुम्ही पुढच्या मार्गाने जाऊ नका. प्रत्येकाचं जीवन आहे, प्रत्येकाला स्वतंत्र ठेवा. कधी काळी तुम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकी होती, आज नाही राहिली, म्हणून कसंही वागणार तुम्ही, हे रॉंग आहे ना. हेच कर्माचं फळ आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की कोणती प्राप्ती करायची आहे आपल्याला. असे कर्म करायचे ज्यामुळे प्राप्ती होईल, मन शांत राहील, सुखी राहील, ना की आपल्याला भोगतोय कुठल्या कर्माचं हे फळ आहे असं वाटता कामा नये.
मग नंतर गीताचा एक फेमस श्लोक आहे. यानंतर काय आहे तो श्लोक तुम्हालाही माहिती आहे रसिक मंडळी, ऐकलाय तुम्ही. सांगते मी. हे अर्जुन, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. कर्मावर तुझा अधिकार आहे, पण कर्मानंतर जे फळ प्राप्त होणार त्यावर तुझा अधिकार नाही. आणि म्हणूनच म्हटलं आहे की कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. परंतु आजकाल तर प्रत्येकजण पहिले फळाचीच जास्त चिंता असते, तीच जास्त अपेक्षा असते. एका छोट्या मुलाला जरी तुम्ही म्हणालात ना, बाळा पाणी घेऊन ये, तर तो आपल्या आईवडिलांना पहिले काय विचारणार, मला काय देणार. मग कर्म करण्याच्या आधीच आहे ना फळाची अपेक्षा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात, पुढच्या एपिसोडमध्ये आपण कर्मयोगावर बोलूयात. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आलिया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा. अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला
माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू 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 विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची